नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं पेरा इन्स्टिट्यूट आपल्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपण सध्या पाहतोय चालू घडामोडी अर्थव्यवस्था प्रश्न सिरीजमध्ये वेगवेगळे घटक, वेगवेगळे टॉपिक जे सध्या करंट न्यूजमध्ये आहेत आणि हे करंट न्यूजमधले घटक आपल्याला परीक्षेच्या उपयोगी आकडेवारी, संकल्पना आणि माहितीचं विश्लेषण करणाऱ्या सगळ्या वेळेनं अनेक घटकांचा आढावा घेण्यासाठी हेल्पफुल ठरतील. या पद्धतीने आपण दररोज 10 प्रश्नांचा सेट आपण चालू घडामोडीच्या माध्यमातून पाहतोय. त्यातला हा आजचा 4था पेपर आहे. त्यातला पहिला क्वेश्चन्स काय सांगितलेला आहे, अयोग्य पर्याय निवडायला सांगितलेला आहे. या माध्यमातून एखाद्याची क्रयशक्ती म्हणजे पर्चेसिंग पॉवर, खरेदी क्षमता जर तपासायचं झालं तर महागाई महत्त्वाची असतेच. म्हणजेच आज माझी खरेदी क्षमता किती जास्त आहे हे त्या परिस्थितीमध्ये तिथे महागाई किती आहे याच्यावर अवलंबून असतं. कारण माझ्याकडं पैसे भरपूर आहेत पण मी आज कुठलीच वस्तू खरेदी करू शकत नाही, कारण माझ्याकडं पैसा वाढला आहे पण त्याच वेळेस महागाई त्याच्या अनेक पटीत वाढली असेल तर अधिकतम वस्तू सेवा खरेदी करू शकत नाही. म्हणून त्या व्यक्तीची, संस्थेची, देशाची क्रयशक्ती शोधण्यासाठी तुम्हाला त्यावेळेला असलेली महागाई तपासावी लागते. म्हणून पहिला ऑप्शन हा करेक्ट आहे. निवडायला सांगितलेला आहे अयोग्य पर्याय आहे. चलनवाढ ज्यामुळे वस्तू आणि सेवा दोन्हीच्या किमती कालांतराने वाढतात. जर टप्प्याटप्प्याने असंच जर चलनवाढ होत गेली तर ऑब्व्हियसली काय होईल, वस्तू सेवांच्या किमतीत वाढ होणारच आहे. म्हणजे हे सुद्धा करेक्ट आहे. अयोग्य निवडायला सांगितलं आहे, दोन्ही करेक्ट आहेत, त्यामुळे एकही नाही हा पर्याय करेक्ट येईल. अप्लाइड बेस क्वेश्चन आहे ज्याला आपण विश्लेषणात्मक पद्धतीने पाहू शकतो. म्हणजे एका बाजूला संबंधित ठिकाणी त्या व्यवस्थेमधल्या कन्सेप्ट करंट रिलेटेड काय आहेत त्याचा आढावा आणि दुसऱ्या बाजूला अप्लाइड लेवलवरती काय उत्तर येऊ शकतात त्याचाही अर्थ आपल्याला समजला पाहिजे. नेक्स्ट आहे बरोबर विधान शोधायला सांगितलेलं आहे. करेक्ट ऑप्शन काय आहे, बाजारात वस्तू आणि सेवांच्या किमती वाढण्यास, ज्या वस्तू सेवा किमती वाढत आहेत त्यास उपभोग अस्थिरता निर्माण करणारा कोणताही घटक महागाईस कारणीभूत ठरतो. म्हणजेच महागाईला कारणीभूत हे अनेक घटक आहेत, त्यातला एक घटक असू शकतो किंमत वाढ. जसं जसं प्राईस वाढेल तसं तसं महागाई वाढण्यास कारणीभूत घटक होऊ शकतो. दुसऱ्या बाजूला उपभोग अस्थिरता निर्माण होईल, कंझम्पशन अनस्टॅबिलिटी त्या ठिकाणी ऑब्व्हियसली निर्माण होईल. म्हणून हा पहिला ऑप्शन्स करेक्ट आहे. उपभोग वाढवण्यासाठी म्हणजे लोकांची मागणी, उपभोग घटक वाढवायचं झालं तर पुरेशी मध्यम चलनवाढ साध्य केल्यास, म्हणजे चलनवाढ असली पाहिजे परंतु ती मध्यम असली पाहिजे, ना ती अधिक नको ना ती कमी नको. एक योग्य प्रमाणातली चलनवाढ ज्याला आपण 7 ते 8% चलनवाढ म्हणतो ती असेल तर अर्थव्यवस्थेतील वाढीची आधाररेषा तयार होईल, ग्रोथची इकॉनॉमी तयार होणं सोपं होईल, शक्य होईल आहे. दोन्ही बरोबर आहेत. योग्य विधान शोधायला सांगितलंय, दोन्ही बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट आहे. योग्य विधान शोधायला सांगितलेलं आहे. ग्राहक किंमत निर्देशांक कंझ्युमर प्राइस इंडेक्स, ग्राहक किंमत निर्देशांक होलसेल प्राइस इंडेक्स हे चलनवाढ मोजण्यास मदतगार होतात. म्हणजे दोन्ही माध्यमातून आपण इन्फ्लेशन रेट मोजतो. आज ग्राहकांच्या किमतीचा निर्देशांक किती आहे तर ते चलन पुरवठा किती झाला त्यावर डिपेंड करतं. होलसेल प्राइस इंडेक्स याचासुद्धा चलन पुरवठा किती झाला आहे त्याच्यावर ते डिपेंड करतं की एक्झॅक्टली त्यावेळेला त्या ठिकाणी भाववाढ किती झालेली आहे हे समजू शकतो आपण. वस्तू आणि सेवांच्या किमतीतील बदलांची गणना करण्यासाठी हे दोन्ही मासिक आधारावर महागाईचे मोजमाप करतात. म्हणजे मंथली बेसिसवर आपण या दोन्हींची मोजमाप करतो किंवा या माध्यमातून त्याचा आढावा घेत असतो, ज्याचं इम्पॉर्टन्स या ठिकाणी मॅक्झिमम आहे. म्हणून या दोन्ही कन्सेप्ट आणि दोन्ही घटक या ठिकाणी विचारात घ्यावे लागतील आहे. या पद्धतीने याबद्दल आपल्याला दोन्ही व्याख्या कशा संदर्भात दिसतात, किमतीच्या संदर्भात. प्राईज त्यावेळेस काय आहे, किती आहे. तर महागाई मोजण्यासाठी याची मोजमाप महत्त्वपूर्ण आहे मासिक पातळीवर. हा अभ्यास सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक या बाजारातील किमतीतील बदल समजून घेण्यास, अशा प्रकारे चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करेल. सरकारला भाववाढ मोजण्यासाठी आणि त्याच दरम्यान संबंधित आज किती किंमत वाढ झालेली आहे याचा अर्थ समजण्यासाठी दोघांनाही, RBIलाही सरकारलाही
धोरणात्मक निर्णय घेताना याचा आधार महत्त्व नेहमीच असते, म्हणून हे सुद्धा करेक्ट आहे. अ ब क तिन्ही करेक्ट आहेत, त्यामुळे वरील सर्व हा चौथा ऑप्शन राईट आहे. क्वेश्चन नंबर 3चा आन्सर. क्वेश्चन नंबर 4, महागाई कमी करण्यासाठी अनेक सरकार कोणत्या उपाययोजना करू शकतं? जेव्हा सरकार उपाययोजना करेल, कारण इन्फ्लेशन रेट वाढत चालला आहे, तेवढं महागाई वाढत जाते आणि जेवढी महागाई वाढेल तेवढं त्या प्रमाणात त्याला जर कंट्रोल करायचं झालं तर काय उपाययोजना करता येईल आहे. पहिला ऑप्शन, आता सध्या आपण पाहतो महागाई वाढत चाललेली आहे आणि त्या महागाई वाढण्यासाठीचा कारणीभूत घटक म्हणून आपण पेट्रोल डिझेलकडे पाहतो. पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात म्हणजे एक्साईज ड्युटी जर आपण कमी केली तर वस्तूच्या किमती आपोआपच कमी होऊ शकतात. प्रमुख कच्चा माल आणि कच्चा खाद्यतेल याचं आयात शुल्क म्हणजेच इम्पोर्ट ड्युटी, आयात शुल्क जर आपण कमी केला तर आपोआपच काय होईल, या माध्यमातून संबंधित वस्तू सहजरित्या आणि कमी पैशात मिळत असल्याने महागाई कंट्रोल करण्यासाठी एक पर्याय मिळू शकतो. म्हणजे सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या बाबतीत या दोन्ही गोष्टी लागू होतात, कारण आज दोन्ही वस्तूंच्या बाबतीत भारतामध्ये इम्पोर्ट ड्युटी आणि एक्साईज ड्युटी दोन्ही जास्त आहे, म्हणून वस्तूच्या किमती वाढणं साहजिक आहे. बचत आणि गुंतवणूक धोरणावर भर देणे, जेव्हा देशात बचत वाढेल आणि त्याच वेळेला गुंतवणूक वाढेल तर काय होईल, याचा परिणाम महागाई कमी होण्यास सपोर्ट मिळेल, सहाय्य मिळेल आहे. कारण खर्च कमी होतो, परिणाम म्हणून बाजारात चलन पुरवठा कमी होईल, तर आपोआपच महागाई नियंत्रणासाठी उपाययोजना करता येतात, म्हणून तिन्ही करेक्ट आहेत. 4चा आन्सर 4 आहे. 5वा क्वेश्चन्स, अयोग्य विधान शोधायला सांगितलेलं आहे. रॉंग पर्याय शोधायचा आहे. युनिफाईड पेमेंट इंटरफेस UPI हा एक इंटरफेस आहे ज्याद्वारे तुम्ही एकाच विंडोमध्ये बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करू शकता, म्हणजेच ऑनलाईन पेमेंट सिस्टम आहे, करेक्ट ऑप्शन आहे. याद्वारे पैसे पाठवू किंवा प्राप्त करू शकता, म्हणजेच ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होऊ शकतं. एखाद्या व्यक्तीला, व्यापारी किंवा सेवा प्रदात्याला खरेदी करण्यासाठी, बिल भरण्यासाठी किंवा देयके अधिकृत करण्यासाठी पैसे देण्याच्या उद्देशानं प्रतिसाद, ज्याला आपण QR कोड म्हणतो, या माध्यमातून काम करता येईल तर करता येईल आहे. अ ब क तिन्ही UPI बद्दलचे घटक आहेत आणि तिन्ही करेक्ट आहेत. अयोग्य विचारलंय, अयोग्य एकही नाही. क्वेश्चन नंबर 6, UPI भारतामध्ये केव्हा सुरू करण्यात आलेलं आहे? UPI आहे 2016मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. ऑप्शन नंबर फर्स्ट हा त्याचा करेक्ट ऑप्शन आहे. क्वेश्चन नंबर 7, चुकीचं विधान शोधायला सांगितलेलं आहे. रॉंग ऑप्शन शोधायचं आहे. पहिला ऑप्शन्स, नॅशनल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या माध्यमातून NPCI भारतातील रिटेल पेमेंट सिस्टमवर देखरेख करणारी एक छत्री संस्था आहे. एक छत्र म्हणजे एकाच ठिकाणाहून चालवणारी व्यवस्था, ज्याला आपण एक छत्र संस्था म्हणतो. NPCI केंद्रीय बँकिंग प्राधिकरण, ज्याला आपण सेंट्रल बँकिंग ऑथॉरिटी किंवा इन्स्टिट्यूशन म्हणतो, जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे शासित आहे, त्यांच्याकडून चालवलं जातं. कारण बँकिंग सिस्टम आहे तर सेंट्रल बँकेकडूनच चालवलं जाईल. भारतात डिजिटल अर्थव्यवस्था बनवण्याचं त्यांचं प्राथमिक ध्येय आहे, म्हणजे डिजिटल इकॉनॉमी बनवणे हे त्याचं मुख्य लक्ष्यच आहे, म्हणून तिन्ही करेक्ट आहे. चुकीचं विधान पुन्हा शोधायला सांगितलेलं आहे, त्यामुळे 7चं आन्सर 4 एकही नाही, म्हणजे सगळे करेक्ट आहेत. क्वेश्चन नंबर 8, अचूक विधान शोधायला सांगितलेलं आहे. NPCIनं सामाजिक आणि आर्थिक समावेशन म्हणजे सोशल इकॉनॉमिकल इन्क्लुजन आहे, याच्या उद्देशानं मोबाईल फोनशिवाय पेमेंटची सुविधा दिलेली आहे. म्हणजे तुम्ही ऑनलाईन या माध्यमातून पेमेंट करू शकता. ज्याच्याकडे स्मार्टफोन नाहीत त्यांना सुद्धा भारत इंटरफेस मनी, ज्याला आपण भीम ॲप म्हणतो, याद्वारे वैशिष्ट्य म्हणजे पेमेंट करू शकता, याचं समर्थन म्हणजे सपोर्ट आहे. भीम ॲप हे प्रामुख्यानं काय आहे, UPI ॲप आहे, जे अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे, जेणेकरून रिजनल लँग्वेजमधल्या कोणत्याही व्यक्तीला या माध्यमातून पेमेंट करण्याचा ऑप्शन मिळावा, हा त्याचा उद्देश आहे. NPCIद्वारे हे सगळं केलं गेलेलं आहे. अचूक पर्याय सगळेच आहेत, त्यामुळे वरील सर्व चौथा ऑप्शन करेक्ट आहे. पुढीलपैकी कोणत्या नोटा या सरकारी नोटा या व्याख्येत येतात आहे? सरकारी नोटा, 1 रुपयाची नोट ही सरकारी आहे, तर बाकी 10 रुपये, 100 रुपये, 500 रुपयाच्या नोटा या काय आहेत? बँक नोट आहेत. बँक नोट, कोणतीही नोट सगळ्या एकाच प्रकारच्या म्हणजे बँक नोटमध्ये येणाऱ्या व्याख्येचा पार्ट आहे. तर सरकारी नोट ही फक्त 1 रुपयाची नोट आहे. लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10, नोटा आणि नाणी व्यवहारात आणण्यासाठी म्हणजेच त्याला चलनात आणण्यासाठी, अंमलात आणण्यासाठी ची जबाबदारी कोणाची आहे? जबाबदारी आहे ऑलवेज RBI.
म्हणजेच RBI नोटा नाणी इश्यू करते, व्यवहारात आणते. छापत कोणी असेल, तयार कोणी करत असेल, अधिकार कोणाकडे असो, पण त्याला व्यवहारात आणण्याचा अधिकार मात्र RBIकडेच आहे. ते रुपयाची नोट जरी असली, रुपयाचा कॉईन जरी असला किंवा अगदी 500 रुपयाची नोट जरी असली, तर त्याला इश्यू करण्याचा अधिकार हा फक्त RBIकडे आहे. इथंपर्यंत आजच्या चालू घडामोडीच्या क्वेश्चनचा हा 10 क्वेश्चनचा सिरीजचा पार्ट होता. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.